सूर्याला प्रकाश, चंद्राला प्रकाश, ही पृथ्वी संपूर्ण विकसित करण्याचं काम तुझं आहे देवा. आणि त्याचं भजन करीत होती. धावत व्यक्ती गेली आणि तोंड दाबलं. दोन पुरावे येत. एक पुरावा सांगतोय धर्मानं तोंड दाबलं, धर्मानं. आणि एक सांगताय पुरावा धर्माचं रूप घेऊन देवानं तोंड दाबलं. द्रौपदीचं ओया गात असताना. तर आपल्याला जाऊ द्या, धर्मानं जरी दाबलं ते हे मान्य करा, आणि धर्माच्या रूपात देवानं तोंड दाबलं हेही मान्य करा. पण द्रौपदीने विचारलं मला का म्हणू देत नाहीत? तर धर्मानं सांगितलं द्रौपदी तू कृष्णाच्या ओया गाती त्या अर्थी द्रौपदी असं लक्षात येईल. तू कृष्ण कन्हैयाच्या ओया गातीस त्या अर्थी खरोखर द्रौपदी असं लक्षात येईल. आणि द्रौपदी आहे असं लक्षात जर आलं तर गुप्तचरांनी जर कौरवांना सांगितलं तर आपण इथं सापड्या जाऊ आणि पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास आपल्याला फेडावा लागेल. पण द्रौपदीनं सांगितलं 12 वर्ष आणि 1 वर्ष फक्त जन्मी वनवास भोगला तरी चालेल, जन्मी त्रास दिला तरी चालेल, पण जात्यावर दळताना मुक्यानं दळणारच नाही, मी त्याचं चिंतन करेन.